नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आपण एक सिरीज चालवणार आहे लॉजिकल आणि काय बरं अप्रोच सिरीज. तर बघा, जे आयोगाचे पेपर झालेले कंबाईनचे ग्रुप बी चा जो तुमचा आता पेपर येणार आहे ग्रुप बी चा, तर त्या उद्दिष्टानं आपण ही सिरीज चालू करणार आहे. तर नेमकं काही प्रश्न कसा अप्रोच असला पाहिजे आणि त्या मागे काय लॉजिक असलं पाहिजे. तर आपण सुरुवात इकॉनॉमीनं करणार आहे. बघा, तर हा आपल्याकडे 2023 चा प्रश्न आहे गट ब चा आणि गट क चा. त्यावेळेस एकत्र कंबाईन होती. तर इकॉनॉमीचे आपण प्रश्न बघू. Yes. बघा, पहिला प्रश्न आहे तुम्हाला कंबाईन जर बघितलं तर तुम्हाला हॉट टॉपिक मध्ये येतो दारिद्र्य आणि काय बेरोजगारी आणि दारिद्र्य निर्मूलन काय बरं विभोजन. तरी आपण याच्यात लॉजिक सापण्याचा प्रयत्न करू. बघा काय आहे, की 2018-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने एक दारिद्र्य रेषा निश्चित केली होती आणि त्या संदर्भात जी आपली एमपीसी नावाची गोष्ट असते बघा, मंथली पर कॅपिटा कंजम्पशन आणि काय बरं एक्सपेंडिचर, याच्यावरती दारिद्र्य रेषा तुमची काय राहते बरं निश्चित असते. तर तुम्हाला या प्रश्नाबाबत एवढं जरी माहित असलं की ग्रामीण भागासाठी पैशाचा रेट काय बरं कमी असतो आणि शहरी भागासाठी काय असतो रे जास्त, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कळलं पाहिजे. ग्रामीण भागासाठी कॅलरीज तुम्हाला काय लागतात जास्त लागतात, शहरी भागासाठी कॅलरीज काय लागतात कमी लागतात. पण जर तुम्ही पैशाच्या बाबतीमध्ये जर गेले तर शहरी भागामध्ये काय लागणार आहे बरं जास्त लागणार आहे. एवढं बेसिक तुम्हाला माहित पाहिजे. आता दुसरं स्टेटमेंट वापरू आपण की दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी किती म्हणलं रे 47 आणि शहरी भागासाठी किती म्हणलं रे 32. तर इथे शहरी भागाचं काय दाखवलं रे कमी दाखवलेलं आहे आणि ग्रामीण भागाचं काय दाखवलंय जास्त दाखवलंय. एवढं जरी तुम्हाला लॉजिक असेल तर तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन काय करू शकता बरं इलिमिनेट करू शकता. राहिला बघा आता आपल्याकडे पहिला नंबरचा आणि काय बरं 3 नंबरचा राहिलेला आहे. आता हा जो नियोजन आयोगाने जो अहवाल स्वीकारलेला आहे हा कोणाचा अहवाल स्वीकारलाय तर हे थोडं माहित पाहिजे तुम्हाला. तर ही समिती होती तुमची काय बरं सुरेश तेंडुलकर. आणि सुरेश तेंडुलकर समितीनं बघा याची जी स्थापना होती डिसेंबर 2000 किती बरं 5. याच्या अगोदरच्या सगळ्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलेले डीप मध्ये आणि अहवाल पण दिला तुमचा डिसेंबर 2000 किती बरं 9. आणि त्यांनी 2011-12ची आकडेवारी सांगितली होती. तर ही 11-12ची आकडेवारी किंवा जो रिपोर्ट आहे तो नियोजन आयोगाने काय केला जानेवारी 2011ला काय केला बरं स्वीकारला. आणि मग त्याच्या बाबतीत जे बघा जे 11-12ला आपलं जे दारिद्र्य होतं बघा टोटल तेंडुलकर समितीनुसार ते होतं 21 पॉईंट काय बरं 9. मग याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण दारिद्र्य माहित पाहिजे, तुम्हाला शहरी दारिद्र्य माहित पाहिजे. ग्रामीण दारिद्र्य हे नेहमी काय राहणार आहे जास्त राहणार आहे, ते होतं तुमचं 25 पॉईंट किती 7 आणि शहरी दारिद्र्य होतं तुमचं 13 पॉईंट किती बरं. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यात रिलेटेड आहे. आता काय म्हटलंय बघा दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी किती रे 816 आणि शहरी भागासाठी किती मिळणार आहे 1000. 1000 आकडा तो कोणाचा पण पाठ असतो लक्षात ठेवा. तुम्हाला तेंडुलकर समिती तुमची आयएमपी म्हणून याचं पहिलं उत्तर तुमचं बघा पहिला ऑप्शन लक्षात ठेवा. तिसरा हे तर तुमचं खूप पॉईंट मध्ये दिलेलं आहे 49.63 आणि काय बरं तुमचं 56. खूप जवळ जवळ पण वाटतंय. मी तर तिसरा जर तुम्हाला इग्नोरच केला असला. पहिला ऑप्शन तुम्हाला लॉजिकल उत्तर निघतं आणि तेंडुलकर कमिटी तर तुम्हाला आकडेवारी माहिती असली पाहिजे. याच्या बाबतीत बघा बरेच मुलं काय करतात 11-12ची करतात. नुसतं 11-12 तेंडुलकर समितीने सांगितलंय का नाही, रंगराजन समितीने पण सांगितलंय बघा. रंगराजन समितीची पण तुम्हाला आकडेवारी असणं काय बरं गरजेचं आहे. तर ती तुम्ही एकदा शोधायची. रंगराजन समितीने किती सांगितले बघा त्यांनी सांगितलं होतं बघा टोटल 900 किती बरं 72 रुपये आणि 1400 किती बरं 7 रुपये. हे ग्रामीण भागासाठी आणि हे काय बरं शहरी भागासाठी 2011 साठी बघा. हा तुम्हाला भविष्यामध्ये प्रश्न असेल बघा 972 आणि काय 1407 रुपये. त्याला जर प्रतिदिन मध्ये कन्वर्ट केलं तर याला साठी सांगितलं बघा 32 रुपये आणि याला सांगितलं काय शहरी भागासाठी प्रतिदिन बरं 47 रुपये. तर हे थोडस तुम्ही बघत चला. अजून काय प्रश्न विचारू शकतात बघा. तेंडुलकर समितीनुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आढळलं होतं 36. ओके. आणि रंगराजन समितीनुसार सुद्धा 2011-12ला कोणत्या याच्यामध्ये आढळलं तर काय बरं 36. हे पुढचे तुमचे प्रश्न असतील बघा. तर आयोग अजून पण थोडस याच्यामध्ये गेलं डीप मध्ये गेलं आणि तेंडुलकर समितीचं 11-12चा अव्वल न घेता 2009-10 तिथं दारिद्र्य जर विचारले तुम्हाला हे माहित पाहिजे बघा ग्रामीण भागासाठी 2009-10 मी इकडे लिहितो बघा 9 आणि जर हाचा जर प्रश्न गेला ग्रामीण भागासाठी बघा तुम्हाला लागत होते 673 रुपये, अराउंड 673 रुपये आणि इकडे लागत होते तुम्हाला 900 किती बरं 860 रुपये सॉरी 860 रुपये. तर हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. तर ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही थोडस 9-10 आणि 11-12ची तेंडुलकरची दारिद्र्य आणि रंगराजन दारिद्र्य करायचंय, ग्रामीण दारिद्र्य करायचंय, जी एमपीएससी आपल्यावाली ती पण काय करायची बरं प्रॉपर करायची आहे. आणि लॉजिक पण तुम्हाला सांगितलं बघा एवढं तरी माहिती असेल
हे ग्रामीण भागाचे पैसे जास्त असणार नाहीत, आपण 2 नंबरचा काय केला बरं, इलिमिनेट केला. हा 47 आणि हा 49 खूप क्लोज पण दिसतोय बघा, तर 3 नंबरचा पण आपण इलिमिनेट केला, तर तुमच्याकडे राहतो काय ऑप्शन बरं, 1 नंबरचा राहतो. हा अप्रोच पण महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न हा बघा, योजनेवरती प्रश्न विचारलेला आहे की विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला होता बघा. हा तर पूर्णपणे आता ह्या सगळ्या योजना तर काय आपल्या पार्टनर राहत, शक्यतो दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना आपल्याकडे पाहत राहतात. याच्यासाठी तुम्हाला काय अप्रोच आहे, काय लॉजिक आहे बघा. आता इथे स्पष्ट बोललेलं आहे का विशेष काय बरं, प्रदेश म्हणजे एका विशिष्ट प्रदेशासाठी ती योजना राबवली जाणार आहे, बरोबर आहे. पूर्ण भारतासाठी असते तर नॅशनल राष्ट्रीय काहीतरी असते, बरोबर आहे. किंवा काय असे ग्रामीण भागासाठी असं तिला रुरल नावाचा एरिया पण असतात. हे लक्षात ठेवायचंय. मग आता बघा, आपण बघू दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ. तर ही काही विशेष प्रदेशासाठी काय राबवली जाणार आहे का, नाही. एक संपूर्ण भारतासाठी राबवतील किंवा संपूर्ण ग्रामीण भागासाठी राबवतील. ओके. आता एलिमेंट बघा, डोंगराळ आणि आदिवासी भागाचा विकास. बघा हा काय विशिष्ट प्रदेश आहे, डोंगराळ आणि काय बरं, आदिवासी भाग. मग आपल्याला उत्तरमध्ये ब पाहिजे. मग ब कुठे आहे बघा, म्हणजे इथे आहे का नाही, हा एलिमेंट होता, इथे आहे का नाही. तुमच्याकडे बघा ब ड म्हणजे काय राहिलं रे, ब आणि काय राहिलं बरं, पुन्हा तसंच सेम एक प्रदेश आहे बघा, दुष्काळग्रस्त भागाचा काय बरं विकास. हा पण एक विशिष्ट काय बरं प्रदेश आहे. म्हणून तुमचं उत्तर काय पाहिजे बरं, ब क. हा ठीक आहे, आयोगाने ते ऑप्शन जर असं टाकला असता ब क ड, आपण याच्याकडे पण गेलो असतो, आपलं लॉजिक कामाचं नसतं आलं. कारण ग्रामीण भाग सुद्धा आहे, काय येऊ शकतो बरं, विशिष्ट प्रदेश येऊ शकतो. पण ड टाकलेलाच नाही ब क ड मध्ये. तुमचं उत्तर येतं बघा ब आणि ग. अशी भरपूर लोक आहे का त्यांच्या या योजना पाठ नाहीये आणि त्यांनी फक्त लॉजिकच्या बेसवर हा प्रश्न सॉल्व्ह केलेला असेल. विशिष्ट प्रदेश बोललाय तर डोंगराळ आणि काय बरं, दुष्काळग्रस्त, म्हणून आपलं उत्तर काय आहे ब. तर ह्या जी योजना आहे बघा, ही योजना ही म्हणजे 1970 आणि 80च्या कालखंडामध्ये ही योजना चालू झालेली आहे. आणि ह्या योजनेखाली मग तुमचं आलं बघा, एक अजून डीपीएपी नावाची योजना आहे, डाउट फ्रॉन एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल तुमची वाली. नंतर काय डीडीपी नावाची आहे, डेझर्ट डेव्हलपमेंट काय बरं प्रोग्राम आहे. नंतर बघा टीएसपी नावाची योजना आहे तुमची वाली आदिवासीसाठी. ही तुम्हाला माहिती पाहिजे. ही जी आहे बघा, ही तुमची वाली म्हणजे आरोग्य, ह्या सगळ्या या योजना ज्या आहे या सगळ्या 1970च्या आणि कशाच्या कालखंडात चालू झालेल्या बरं, 80च्या कालखंडामध्ये चालू झालेल्या आहेत. हे तुम्हाला थोडंसं माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. परंतु प्रश्न आपण बघा पूर्णपणे कशाच्या बेसवर सॉल्व्ह केलाय बरं, लॉजिकच्या बेसवर सॉल्व्ह केलेला आहे. हेच 1-2 मार्क तुम्हाला महत्वाचे का तुम्हाला ते मेरिट पर्यंत पोहोचू शकतात. घरी जाऊन तुम्ही फक्त याचे साल बघा, 1974ची का डीडीपी हे तुम्हाला माहित पाहिजे, जी डाऊटची 1972ची का ही तुम्हाला माहित पाहिजे, 77ची कोणची ही तुम्हाला माहिती पाहिजे. फक्त एकदा घरी जाऊन चेक करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. एकदम सिंपल प्रश्न आहे. काय प्रश्न बघा तुमचा, सार्वजनिक वित्तावर आहे राजकोषीय नीतीची साधनं कोणती. जे तुमचे 2 पॉलिसी बघा, इन्फ्लेशन किंवा आर्थिक म्हणजे काय म्हणतो अर्थव्यवस्थेला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, किंमत स्थिरता आणण्यासाठी 2 तुमचे काय बरं हे आलं धोरण. एक असं तुमचं राजकोषीय धोरण, एक असं तुमचं आलं मौद्रिक धोरण. जे असतं एक आरबीआय करते, एक कोण करतं बरं, गव्हर्नमेंट करतं. मॉनिटरी पॉलिसी आपण जो मागचा प्रश्न टाकला, मागचा व्हिडिओ टाकलेला बघा, कंबाईनला येणारे प्रश्न त्याच्यामध्ये पूर्ण डिस्कस केलेले. तर आता इथे प्रश्न विचारला बघा, राजकोषीय नीतीची साधनं कोणती, काय बरं साधनं विचार. तर वरीलपैकी सर्व ऑप्शन दिसतोय का तुम्हाला, नाही. तर बघा काय आहे, सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक काय बरं खर्च. इथेच बनले बघा, पब्लिक स्पेंडिंग आणि पब्लिक काय बरं डेप्थ. हे तुम्हाला माहितीच पाहिजे बघा. तुमचा जो चार्टच कसं आहे ना, एकूण जमेचा, याच्यामध्ये महसुली, याच्यात काय बरं भांडवली, एकूण खर्च, पुन्हा याच्यात काय बरं योजना खर्च, गैरयोजना, तुम्हाला चार्ट तो आठवतच असेल. मग तुमचं उत्तर मध्ये येणारच. पुढचं बघा, लोकशाही आणि संघ राज्य पण. आता याचा काही संबंध आहे का इकॉनॉमी मध्ये. हा जो पार्ट आहे लोकशाही डेमोक्रेसी, हा कशाचा पार्ट आहे रे, क्वालिटीचा पार्ट आहे. म्हणजे तुमचं कुठे ब नकोय. मग ब कुठे बैलिमेट इथेच गेला तुमचा. 3 ऑप्शन राहिले बघा तुमच्याकडे, करारोपण आणि अंदाजपत्रक. येस, काय म्हणलं बघा, टॅक्सेशन आणि काय बरं बजेट. हा तुमचा सार्वजनिक काय बरं वित्ताचा भाग आहे, म्हणून तुमच्या उत्तरामध्ये काय पाहिजे बरं, क पण पाहिजे. तर बघा, संसद आणि प्रशासन, अगेन हा कोणता झाला रे, क्वालिटीचा. एकदम बेसिक लेवलला प्रश्न बघा, लॉजिक वरच संपतं तुम्हाला. याचा एकदम बेस लेवलला जरी अभ्यास असेल तर मग तुमचं आलं ख पण एलिमिनेट होतं बघा. मग ड कुठे बघा, हा पण गेला तुमचं आलं. आणि उत्तरामध्ये काय पाहिजे, आणि म्हणून काय रे 4 नंबरचा ऑप्शन बघा. याला काही गरज आहे का एकदम काही अभ्यास करण्याची, नाही. एकदम बेसिक तुम्हाला विषयाचं जरी नॉलेज असलं तरी तुम्ही हा प्रश्न टॅकल करू शकता. 3 प्रश्नापैकी 2 प्रश्न असे होते का त्याला काही एवढी अभ्यासाची गरज नव्हती, त्याला एक लॉजिक आणि एक अप्रोचची काय होती बरं गरज होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, उज्ज्वल डिस्कॉम अशुरन्स योजना आहे बघा. आता ही जी योजना आहे तुमची वाली, ठीक आहे, आता सारी गोष्ट योजना तुमच्या वाल्या 2च गोष्टी राबवणार आहे.
एक तर केंद्र सरकार, एक तर काय बरं राज्य सरकार. ओके. इथं तुमचं 50-50% होऊ शकतं बघा. कारण इथे तुमचं थोडंसं नशीब किंवा इथं किंवा एखाद्याला माहित असेल किंवा न्यूज पेपरला काय आलेलं असेल तर त्याला ते क्लिक होऊ शकतं. पण एवढं लक्षात ठेवा, बघा याच्यासारख्या पण काही योजना बघा उज्ज्वल आहे तशी उजाला नावाची एक योजना आहे. एलईडी बल्ब साठी वगैरे हे तुम्हाला माहित पाहिजे. आता ह्या योजना कोणी चालू केलेल्या उजाला वगैरे तर या योजना चालू केलेल्या कोणी बरं केंद्र सरकारने. म्हणून माझं उत्तर मी ही योजना तुम्हाला एवढी काही सांगू शकत नाही बघा. परंतु याचं उत्तर काय मारायला पाहिजे बऱ्याच लोकांनी थोडं व्यापक लेवलला जर विचार केला तर काय मारायला पाहिजे बरं केंद्र सरकार. आयोगाने एक तुम्हाला फसवण्यासाठी काय टाकलं माहितीये का महाराष्ट्र विद्युत काय बरं बोर्ड. तुम्हाला थोडस तो काय करेल बरं अट्रॅक्ट करते. पण हे आयोगाची काय राहते बघा चाल राहते का तुम्ही ते काय बरं ट्रॅप मध्ये अडकत जाते. तुम्हाला माहित पाहिजे बघा दोनच लोक योजना काय करते राबवते. केंद्र सरकार एक तर काय बरं राज्य सरकार. याचा एलआयसीचा काही संबंधच नाही तुमचा लक्षात ठेवा. आता पहिला एलिमेंट होऊन जातो. राहायला मग तुमच्याकडे दोन पैकी आता तुम्हाला तुमच्या थोडस लॉजिकवर जावा लागेल आणि ह्या सारख्या योजना उज्ज्वल वगैरे तर महाराष्ट्राची असती ना तर वेगळी काहीतरी नाव असतं महाराष्ट्राच्या वेळेनं तर हे पण तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. तर याचं उत्तर आपण जाऊ बरं केंद्र सरकारमध्ये. याचा जो योजनेचा जो उद्दिष्ट होता की जे आपले ते विद्युत बोर्ड आहे का त्याच्यावरचं काय बरं कर्ज बाजारीपणा काय झाला पाहिजे बरं कमी झालेला पाहिजे. सेम प्रश्न 2011ला आलेला होता विद्युत 21ला आलेला होता. 21ला तो विद्युत बोर्डच्या रिलेटेड होता की विद्युत आपली जी वीज आहे ती कुठं स्वस्त भेटते कुठं महाग भेटते अशा रिलेटेड एक प्रश्न आला होता. तर थोडस तुम्हाला आज घरी जाऊन थोडंसं काय करा बरं एक्सप्लेन करा या योजनेबद्दल जर आलं असतं तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. ठीक आहे पुढे जाऊ आपण. इकॉनॉमी म्हटलं तर तुम्हाला काय माहिती पाहिजे बघा समित्या तुम्हाला पाठत पाहिजे. दरवर्षी तुम्हाला 1 ते 2 समिती माहित पाहिजे. मागच्या वर्षी पण ग्रुप बीचा जो पेपर झाला तर विजय केळकर नावाची काय विचारली होती समिती विचारली होती. गटकला पण अबिद हुसेन नावाची ही जी समिती होती बघा ही विचारली होती. त्यानं जर 2023चा पेपर सॉल्व्ह केला असेल तर डॉक्टर अबिद हुसेन समिती तुम्हाला काय आली असती. तर पर्यायाचा सगळा अभ्यास करायचा. आता काय म्हटलेलं बघा इथे काय ऑगस्ट 1991 मध्ये कर सुधारणा शिफारस एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे काय अवघड नाही बघा. तर म्हणजे फादर ऑफ टॅक्स रिफॉर्मर कोणाला म्हटलं जातं तर फादर ऑफ टॅक्स रिफॉर्मर कोणाला म्हणतात डॉक्टर राजा चिले. एकदम सिम्पल लेवलचं आहे म्हणजे एखाद्याने एक रिडिंग जरी करायला इकॉनॉमिकला ना तरी त्याला हे उत्तर काय होईल बरं क्लिक होईल. आणि ही जी आहे तुमची वाली बघा एमदर्से ही खूप महत्वाची आहे. ही तुमची काय बरं वित्तीय सुधारणा समितीमध्ये किंवा वित्तीय सुधारणा जे क्षेत्र आहे त्याच्या रिलेटेड आहे. याच्या पण 2 समित्या तुम्हाला माहित पाहिजे बघा एक तुमची वाली 1991 किती 91ची 1997ची. मग याच्यामध्ये शिफारशी तुम्हाला माहितच पाहिजे डिस्कस केलेलं आहे. रेपो रेट कमी करा एसएलआर सीआरआर काय असेल ते तुमचं कमी करा वगैरे सर्व म्हटलेलं आहे. 97 मध्ये म्हटलेलं आहे का नॅरो बँकिंग वगैरे ह्या गोष्टी ते नॅरो बँकिंग आणायचंय तुम्हाला खाजगीकरण करा बँकेचं बऱ्याचशा गोष्टी हे माहित पाहिजे वित्तीय सुधारणाच्या रिलेटेड टॅक्स रिलेटेड कोणती डॉक्टर राजा चलैया. तशी डॉक्टर अबिद हुसेन आहे ही तुमची वाली बघा आता विचारली होती ही लघु आणि काय बरं मध्यम उद्योगांसाठी तुमची वाली. तर याच्या रिलेटेड ही समिती तर हे तुम्हाला माहित पाहिजे. मला कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की डॉक्टर सुखमाय चक्रवर्ती समिती कशाच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा अबिद हुसेन विचारलेल्या मागच्या वर्षी याच प्रश्नपत्रिकेचा बेस जर घेतला आयोगाने तर सुखमाय चक्रवर्ती तुम्हाला विचारू शकता. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. आता राहिला बघा टॅक्स रिलेटेड अजून कोणत्या समिती आहे तर एल के झा समिती बघा. ओके तर लक्षात ठेवा एलकेजा ही फायनान्शियल इयरच्या बाबतीत पण एक समिती आहे. एलकेजा तुमचे कशा बाबतीत टॅक्सच्या पण समिती का त्यांनी पण हे केलं होतं बघा प्रत्यक्ष कराच्या बाबतीत ही होती तुमची वाली. राजाच्या लयाने सांगितलं बघा व्याट लागू करण्याचा प्रयत्न करा जे तुमचे कराचे दर आहे निगम कर आहे निगम कर काय करा बरं कमी करा म्हणजे कराचा रेट कमी करा पण जास्तीत जास्त लोकांवर काय लावा बरं टॅक्स लावा हे डॉक्टर राजाच्या लयाने सांगितलं होतं. हे तुम्हाला माहिती पाहिजे. अजून एक बघा काहीतरी मला राजा सिंग नावाची काहीतरी एक समिती आहे ती पण टॅक्सच्या रिलेटेडच तुम्हाला ही आठवली पाहिजे. तर हे थोडस एकदा करून जायचंय. एकदा लक्षात राहू एम नरसिंह नावाची 91 आणि काय तर एकदम बेसिक लेवलला तुमचा काय होता बरं प्रश्न. ठीक आहे पुढचा प्रश्न बघा अगेन हा एक प्रश्न आहे का हा तुम्ही टॅकल करू शकतात. तर हे त्यावेळेस कोणत्याही पुस्तकामध्ये नव्हतं नंतर बाकीच्या पुस्तकांनी काय केलं बरं केलं बघा परंतु त्यावेळेस कधी नव्हतं. आता हे कसं बेसिसवर बघा काय म्हटलेलं आहे का एकूण श्रमशक्तीमध्ये जी भारताची जी श्रमशक्ती आहे तर त्याच्यामध्ये स्वयंरोजगार नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा हा हिस्सा आहे. जर तुमच्याकडे लॉजिक जर असेल ना की आपल्या भारतामध्ये नियमित पगारावर जास्त लोक काम करते का नाही. नियमित पगारावर कोण काम करतं समजा गव्हर्नमेंट जॉब वाले तुमचे नियमित पगारावर असतील किंवा एखादा आयटी सेक्टर आहे त्याच्यामध्ये पण काय त्या व्यक्तीला जर नियमित पगार असेल मंथली किंवा इयरली पॅकेज ते काम करतील. परंतु आपल्याकडे नियमित पगारवाले सगळे लोक आहे का जास्त लोक आहे का नाही. नियमित पगारवाले सगळ्यात काय बरं कमी लोक आहे बघा. म्हणून इथे बघा नियमित पगार किती टक्के बरं 18%. इथे पण किती टक्के बरं
18%. तर एवढं तरी कळलं बरं का, आयोगाने या दोघांवरून उत्तर लावलेलं, कारण बऱ्यापैकी पर्याय काय केलेले बरं, सेम केलेले. म्हणजे तुमचं इलिमिनेट काय होतं माहितीये का, लक्षात ठेवा. पण भारतामध्ये नियमित पगारावरती सगळ्यात कमी लोकसंख्या काय बरं मिळते. राहिले तुमच्याकडे बघा एक आणि काय राहिलं बरं, 3 राहिले. दुसरी गोष्ट बघा, तर स्वयंरोजगार काय म्हणतात, स्वयंरोजगार. तर स्वयंरोजगार तुम्हाला माहिती पाहिजे बघा थोडस. तर स्वयंरोजगारामध्ये काय काय येतं, तर आपली ऑलरेडी जी इकॉनॉमी आहे ते बरं ऍग्रिकल्चर इकॉनॉमी, तर कृषी क्षेत्र सुद्धा काय बरं स्वयंरोजगार आहे. शेतकरी ज्याच्याकडे शेती आहे तर तो काय बरं स्वयंरोजगारी, त्याच्या स्वतः तिथून काय करतो बरं, रोज एम्प्लॉयमेंट काय करतोय बरं, जनरेट करतोय. लक्षात ठेवा, आपल्याकडे सगळ्यात मोठं क्षेत्र कोणतं बरं, ऍग्रिकल्चर. किंवा बाकीच्यांचे पण छोटे मोठे काय राहते बरं, उद्योग राहते. काय आले बरं, स्वयंरोजगारी झाले. ऍग्रिकल्चर सेक्टरमुळे स्वयंरोजगाराची संख्या काय राहणार आहे बरं, जास्त राहणार आहे. मग या दोन्ही पर्यायामध्ये बघा, एवढं तर कमी नाही राहणार ना 20%. तुमचा स्वयंरोजगार किती असला पाहिजे बरं, 52%. म्हणून याचं उत्तर काय बरं, एक. म्हणजे बघा सगळ्यात कमी नियमित, त्याच्यानंतर काय प्रासंगिक. प्रासंगिक म्हणजे काय, अनियमित. म्हणजे यांना फिक्स काम नाही, कधी पण या, 2 दिवस करा, 4 दिवस करा, 5 दिवस करा, यांना काही फिक्स काम नाही. आणि नंतर सगळ्यात जास्त कोण आहे बरं, स्वयंरोजगारी. कशामुळे स्वयंरोजगारी जास्त आहे, कल्चर जे आहे ते कशामध्ये येतं बरं, स्वयंरोजगारीमध्ये, सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये येतं. तर एक सिंपल प्रश्न सुद्धा लॉजिकल काय अप्रोच न जात होता. बघा जवळपैकी 5 पैकी तुम्हाला बेसिक लेवलच्या अभ्यासावरती आणि लॉजिकल अप्रोच न ते प्रश्न काय करता बरं, सुद्धा इकॉनॉमीचे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न तुमचा बघा, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम सुरू करण्यात आलं. तर हे जे आहे, तर हे तुम्हाला प्रॉपर अभ्यासच पाहिजे. परंतु त्यांनी योजना पण विचारली बघा, कशा विचारली, खाद्य तेलावरती राष्ट्रीय मिशन तेल पाम. आणि याला म्हणतात फॅक्च्युअल, याला म्हणतात वन लाईनर. 2020 ऑगस्ट 2019 22 काही ट्रिक्स, काही लॉजिक लागतंय का, काहीच लॉजिक लागत नाही तुम्हाला. कोणतेही लोक काही पण सांगत असतील, पहिला मारा दुसरा मारा टुप्पा लावतात, टुप्प्यावरती पेपर निघत नाही. याच्या अगोदरच्या प्रश्नांमध्ये काहीतरी काय होतं बरं, लॉजिक होतं. याच्यामध्ये छोटं आणि मोठं काय उत्तर दिसतंय का, एकदम सारखंच दिसतंय बघा. अशा वेळेस बघा, तुम्हाला एक तर असे प्रश्न स्किप करता आले तर स्किप करा, जर माहिती नसेल. कारण याचे बरोबर येण्याचे चान्सेस काय खूप काय बरं कमी, तुम्हाला जर माहिती असेल. बघा याचं सध्याचं उत्तर दिलंय तिने, ऑगस्ट 2000 काय बरं 20. ओके, मी याच्यात फक्त एकच लॉजिक सापडू शकतो बाबा, ऑगस्ट 2020 मध्ये काय होता बरं, ते पण परफेक्ट बसत नाही, परंतु कोविड होता नाही. त्याच्यामुळे मी याला इलिमिनेट करू शकतो. पण 19, 22 आणि काय बरं 21च काय आहे, तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी याचे उत्तर माहित असेल तर तुम्ही इथे काय करा, हात घालण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज असे प्रश्न तुम्ही स्किप केले तरी चालतील. मग कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की बजेट कसा कसा करायचं आपल्याला. ही महामध्ये शक्यतो बजेटमध्येच योजना असू शकते. तर तुम्हाला काय करायचंय माहितीये का, थोडस आपण काय करतो, बरेच लोक की चालू वर्षाचे काय करतो, बजेट करतो. तुम्ही थोडस इकॉनॉमी मध्ये लास्ट 3 वर्षाचे बजेट बघून जा. लास्ट 3 वर्षामध्ये कोणत्या योजना सुरू झालेल्या आहेत हे तुम्ही एकदा बघून जा. महत्वाचे तुम्हाला ते विचारू शकतात. ठीक आहे, तुमचा प्रश्न बघू. बघा, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14चा बघा पासून ची उपयोजना म्हणून राबवण्यात आलेला आहे बघा. म्हणजे ही ही काय माहितीये का, ही तुमची उपयोजना आहे. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारला माहितीये का, मुख्य योजना कोणती, ही योजना कोणत्या मुख्य योजनेचा काय बरं भाग आहे. साधी आणि गोष्ट आहे बघा, मुख्य योजना नेहमी तुमची व्यापक स्वरूपावर आलाय बघा. जसं प्रधानमंत्री जनधन योजना, नंतर काय प्रधानमंत्री काय कृषी सिंचाई योजना. बघा म्हणजे एकदम भारताला काय केलेलं बरं, त्यांनी व्यापलेलं आहे असं वाटतं. आता आपण याच्यात बघू ना, जर मला वाटतंय कोणती दोन ऑप्शन ही मोठी योजना राहू शकते, तर इथे काय शब्द आलेला आहे रे, राष्ट्रीय. राष्ट्रीय कृषी विकास योजना, नॅशनल शब्द आलेला बरोबर आहे ना. म्हणजे ही योजना तुमची, मला माहित नाही उत्तर, परंतु आपण असं म्हणू शकतो की मेन योजना असू शकते, कारण शब्द काय आलेला बरं, प्रश्न. तसाच अजून एक आलेला बघा, काय शब्द आलेला आहे रे, भारतीय. पुन्हा इथे ही योजना काय असू शकते बरं, मेन योजना असू शकते. बघा हे ऑपरेशन ग्रीन्स आणि एक जिल्हा, ही तर पूर्णपणे कशाच्या मर्याद याच्यात आहे, जिल्ह्याच्या रिलेटेड आहे. मी तर इलिमिनेट तिसरं 100% करेल. पण या दोन मध्ये मग आता माझं उत्तर येतं काय बरं, 50-50% उत्तर येतं. हा एक लॉजिक तुमचा असू शकतो, इनकेस जर तुम्हाला उत्तर माहिती असे शक्यतो याची माहित राहणार नाही, कारण कसं तर कधीची बघा 13 आणि कधी बरं 14ची, पण 50-50 चान्स देऊ शकतो. बघा, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना.
ओके, याचं उत्तर दिलेलं आहे, त्यांनी 2 नंबरचं उत्तर दिलेलं आहे, पण आपण लॉजिकच्या बेसला आपण 50-50 पर्यंत पोहोचलेले. आता बाकीच्या योजना तुम्ही घरी करण्याचा प्रयत्न करा. ऑपरेशन ग्रीन्स काय, ग्रीन्स काय तर टॉपच्या रिलेटेड आहे. टॉप काय बरं तुमचं आलं, टोमॅटो आहे, ओनियन आहे, आणि काय बरं तुमचं आलं, पोटॅटो. या तीन पिकांसाठी ही योजना चालू केली होती, यांचं उत्पादन वाढवण्यासाठी चालू केली होती. परंतु 2020 ला बघा, हिचा जो या ऑपरेशन ग्रीनचा जो ती याच्यामध्ये मर्ज केली बघा, तुमचं आत्मनिर्भर काय बरं भारत. आत्मनिर्भर भारत, आणि आता नुसतं फक्त टॉप पुरतं नसून सर्व पिकांसाठी काय बरं, सर्व पिकांसाठी. तर पुन्हा एकदा जर रिपीट झालं तर तुम्हाला माहित पाहिजे ऑपरेशन ग्रीन्स फक्त आता टोमॅटो ओनियन पोटॅटो नाही, तर आता काय बरं, सर्व पिकांसाठी. आणि कोणत्या योजनेचा भाग बनले तर आत्मनिर्भर भारत. बघा, आत्मनिर्भर भारत ही सुद्धा एक मोठी, भारत शब्द आहे मोठा, व्यापक म्हणजे व्यापक अर्थ निघतो, म्हणून त्याचा आता भाग बनलेला आहे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला कळलं पाहिजे उपयोजना आणि काय बरं मेन योजना तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तसंच एक जिल्हा एक उत्पादन ही तुमची जपानच्या बेसवरती घेतलेली आहे. तिकडे एक प्रोडक्ट एक विलेज, लक्षात ठेवा, गावामध्ये तिकडे जपानची योजना खरी ही वन विलेज आणि काय बरं वन प्रोडक्ट. याच्या रिलेटेडची योजना होती, तिथून आपण उचलली आहे. युपी मध्ये हिची काय झाली होती बरं, सुरुवात झाली होती. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, एकदा हे थोडंसं बघून चाला. ठीक आहे, तर असं या प्रश्नापर्यंत आपण 50-50% पर्यंत काय बरं पोहोचलो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. आता बघा, याला सुद्धा ज्याचा वरचीवर अभ्यास असेल, चलन नावाचा चॅप्टर इकॉनॉमी मध्ये, त्याला सुद्धा वरचीवर म्हणतो बघा, एकदम डेप्थ मध्ये. म्हणजे पोरांना सगळं माहिती आहे, काही जुने जे मुलं आहे काही LM मध्ये काय येतं, LM2 मध्ये काय येतं, M3 मध्ये काय येतं वगैरे. तर तुम्हाला एकदम वरती जर एकदम म्हणजे वरचीवर जर असेल, आपल्याकडे 4 संकल्पना होत्या बघा. LM घोष नावाची समिती, LM घोष समिती, आणि याच्यामध्ये त्यानं 4 संकल्पना मांडल्या, M0, M1, M2, M3 आणि M4 पण होता माझ्या मते. येस, एवढ्या संकल्पना होत्या. ओके, आणि याच्यामध्ये सर्व एकत्र होतं बघा. म्हणजे याच्यामध्ये एकत्र काय होतं की पोस्ट ऑफिस पण एकत्र होतं आणि काय होतं, बँका पण एकत्र होतं. लक्षात ठेवा, तुम्हाला माहित पाहिजे LM घोष समिती होती, तर एवढे प्रकार पहिले सगळे एकत्र होते. आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारू शकतो बघा, M0 ला काय म्हणलं जातं माहितीये का, सगळ्यात पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली पैसा तुम्हाला विचारू शकतात. M1 ला म्हणलं जातं काय बरं, संकुचित पैसा. आणि M3 ला म्हणलं जातं कोणता पैसा रे, व्यापक पैसा. ओके, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. पुढे 1997-98च्या ज्या पिरियड मध्ये रेड्डी नावाची समिती आली. कोणती आली बरं, रेड्डी. आणि या रेड्डी समितीने काय केलं माहितीये का, हा M4 आहे ना, M4 काय करून टाकला रे, रद्द करून. ओके, आता तुमच्याकडे संकल्पना राहिल्या, M0 राहिली, M1 राहिली, M2 राहिली, आणि काय राहिली रे, M4 काय केली त्यानं, रद्द केली. आणि अजून एक ते ना नवीन कॉलम आणला, नवीन वर्गीकरण आणलं, तेव्हा L1, L2 आणि काय बरं, तर तुम्हाला जर एवढं जरी माहित असेल ना, हे जे नवीन L1, L2, L3 आणलेत, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी कशाचा समावेश होणार आहे, पोस्ट पोस्ट ऑफिस मधल्या बचत अशी पोस्ट याच्यामधल्या बघा. तर या तुम्हाला कशामध्ये टाकल्यात आहे ना, L1 म्हणजे सप्रेशन केलं. M मधल्या त्या पोस्टच्या रिलेटेडच्या गोष्टी कुठं काढल्या, L1 आणि L2 मध्ये टाकलं, बरोबर आहे. तर तुम्हाला एक कॉन्सेप्ट आली, हे दोन्ही एकत्र आहे का, नाही. तर तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, कशाच्या बाबतीत रे, M3च्या बाबतीत विचारलेला आहे. आता बघा, M3 मध्ये पोस्टच्या रिलेटेड गोष्टी येतील का रे, पोस्टच्या रिलेटेड गोष्टी कशामध्ये येतील, L2 आणि काय बरं L3 मध्ये येऊ शकतात, एवढा बेसिक लेवलला. मग हा पण जाईल तुमचा वाला कॅन्सल. मग तुमच्याकडे राहिले का रे, बँकेमधील मुदत ठेवी आणि बँकेकडील मागणी ठेवी. मग बघा ऑप्शन आहे कसं, क आणि ड. येस, क आणि काय बरं, म्हणजे एवढा तुम्हाला बेसिक कळलं पाहिजे का LM घोष समितीनं जे LM M1 M4 आणले होते ते सर्व एकत्र होते, आणि रेड्डी समितीनं M4 रद्द करून नवीन प्रणाली आणली L1 L2. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकल्या बऱ्यापैकी, तर पोस्टच्या रिलेटेड गोष्टी टाकल्या. आणि जे आपल्या M3 विचारलाय, तर आपण पहिले काय इलिमिनेट करणार आहे, पोस्ट वाले इलिमिनेट करणार. तर हा तुमचा बेसिक लेवलला प्रश्न होता. याला कोणत्याही प्रकारच्या खूप जास्त अभ्यासाची गरज नव्हती या प्रश्नाला. तर बरेच लोक इग्नोर करतात चलन नावाचा चॅप्टर करायला. तुम्ही एखादा प्रश्न येऊ शकतो, तर तुम्ही ते करा. आपल्याकडे कोणते कोणते टांगसाळी हे तुम्हाला माहित पाहिजे, कुठे कुठे तुमच्याकडे प्लेस आहे हे माहित पाहिजे. तर इथे नाशिक रोडला 20 रुपयाची नोट छापते का नाही छापते हे तुम्हाला माहित पाहिजे. बॉन्ड्सचे कुठे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे, सर्व तुम्हाला माहित पाहिजे. भारतीय नाणे कायदा कधीचा आहे तो तुम्हाला माहिती पाहिजे. खूप गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे, नंतर या कन्सेप्ट पण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा, अगेन एकदम सिंपल लेवलला प्रश्न आलेला आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहे.
बघा अर्थसंकल्प शब्द आलेला आहे म्हणजे काय असणार आहे रे, सर्व समावेशक अर्थसंकल्प राहतो. या गोष्टी बघा ना, सगळ्या पॉझिटिव्ह वाटतंय ना, सर्वसमावेशक विकास चांगली गोष्ट आहे. हरित वाढ, ग्रीन जीडीपी वगैरे हे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. युवा शक्ती, नंतर काय आर्थिक काय बरं क्षेत्र, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, तुम्ही व्यापक लेवलला विचार करा. अ ब क आणि काय बरं ड. त्यामध्ये मध्ये 5 गोष्टींवर हा डिपेंड होता, इथे 4च आलेला आहे. ओके, तर तुम्ही इथं कोणता अप्रोच ठेवला पाहिजे, तुमचा अप्रोच पाहिजे बरं पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे अशा प्रश्नांच्या बाबतीमध्ये. ओके, सिंपल लेवलला प्रश्न होता. ओके, प्रश्न 23-24 अर्थसंकल्पाचा आहे, पेपर पण कधीच आहे बरं 23चा लक्षात ठेवा. म्हणून चालू इयरचा अर्थसंकल्प असेल, मागच्या वर्षाचा अर्थसंकल्प, अजून एक मागच्या वर्षीचा काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला 3 अर्थसंकल्प करणं काय बरं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. एकदम सिंपल लेवल. ज्यानं खरंच इकॉनॉमीचा अभ्यास केलेला आहे थ्रू आउट, म्हणजे पहिल्याच्या पासून, तर त्याला आहे ना 2 गोष्टी कळल्या असतील. तर केंद्र आणि राज्यामध्ये जो खर्चाचं प्रमाण आहे ना, ते एक कसं राहतं बघा. मी तुम्हाला सांगतो, एवढं जरी बेसिक माहित असलं बघा. एक तर 90 आणि काय रे, एक तर काय रे 75, 25 आणि एक तर काय रे 60 आणि 40. थोडा अजून अभ्यास असेल तर नरेंद्र मोदी आल्यानंतर बऱ्यापैकी काय झालेलं बरं 60-40 झालेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न बघा काय काय म्हटलेलं आहे, तर केंद्र आणि राज्याच्या योगदानाबाबत. मग 25-75 केंद्राचं किती पण राहील रे, जास्तच राहणार आहे. तर तुमचं पहिलाच ऑप्शन काय होतं रे, एलिमिनेट होतं. दुसरी गोष्ट बघा, 50-50 नावाची गोष्टच नसते. 3च तुम्ही म्हणता थ्रू आउट जर अभ्यास केला असेल इकॉनॉमी, तर तुम्हाला 3च गोष्टी कळल्या असतील. 90, 75 काय बरं 25 आणि 60 काय बरं 40. हा पण झाला. राहिलं बघा तुमच्याकडे 2 ऑप्शन, 75, 25 आणि काय बरं 90 काय आहे. तुम्ही अजून तुम्हाला माहित असेल तर 90 हे कोणासाठी राज्य माहितीये का, एक तर जे राज्य कोणते हिल म्हणजे डोंगराळ भागातले राज्य असतील किंवा ईशान्य भागातील राज्य असतील, मिझोराम वगैरे, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, याच्या बाबतीत शक्यतो कोणता अप्रोच राहतो तुमचा 90 आणि काय बरं 10चा. म्हणून बघा मी याला पण इलिमिनेट करतो. तुमचं उत्तर येतं काय बरं 75 काय बरं 25. एकदम सिंपल लेवलला प्रश्न होता, तुम्हाला काही अवघड नाही. 12वा वित्त आयोग हा बऱ्यापैकी नरेंद्र मोदीच्या काळात झालेला नाही. नरेंद्र मोदीच्या काळामध्ये तुम्हाला कोणता वित्त आयोग आहे, 14वा, 15वा आणि काय आता 16वा. ओके, तर 12वा वित्त आयोगाच्या वेळेस हेच होतं 75 आणि काय 25. ओके, जेव्हा 2014 मध्ये सरकार बदललं तर बऱ्यापैकी केंद्राचा बोजा हा कमी केला आणि कुठे टाकला बरं तुमचा राज्य सरकार, मग 75-25च्या बऱ्यापैकी आता काय केलंय 60-40. हे सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं काय बरं गरजेचं आहे. म्हणून ऑब्झर्वेशन इज अ रिअल नॉलेज आपण असं म्हणू शकतो. की आता हे तुम्हाला काय असं कोणती 12व्या वित्त आयोगाचं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी म्हटलेलं आहे, बरोबर आहे ना. एवढं प्रत्येक निधीच्या आपल्याला काय खर्च पाठ करणार आहे का आपण, केंद्र किती करतंय, याला म्हणते ऑब्झर्वेशन. तर तुम्ही ऑब्झर्वेशन सुद्धा प्रश्न काय करू शकता, सॉल्व्ह करू. ठीक आहे, सिंपल होता बघा. पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, खालीलपैकी कोणते विधान काय म्हटलेलं बरं अयोग्य म्हटलेलं आहे, जीएसटीच्या बाबतीमध्ये म्हटलेलं आहे. मी या प्रश्नाचं उत्तर देतो. तत्पूर्वी तुम्हाला या वर्षी सुद्धा जीएसटी वरती प्रश्न येऊ शकतो, कारण आपण जे स्लॅब आहे स्लॅब काय केले बरं चेंज केले. तुमच्या अगोदर काय होते बरं 5, 12, 18 काय होते बरं 20 होते. ओके, आता 0 पण काही जण पकडती पण नाही. तर जे तुमचे स्लॅब आहे बघा बघा 5%, 18% आणि नवीन स्लॅब आणलाय किती टक्के बरं 40%. हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, 0 तर राहणार हे नवीन आणलेलं आहे. हे 12 मधल्या काही गोष्टी होत्या त्या कुठे टाकल्या, आता 5 मध्ये टाकलेल्या आहेत. नंतर त्या 28 मधल्या काही गोष्टी होत्या त्या कुठे टाकलेल्या आहेत बरं 18 मध्ये. तर तुमचा पुन्हा जीएसटी वरती प्रश्न काय होतो बरं ऍक्टिव्ह होतो. आता जेव्हा आपण जीएसटीचं उद्दिष्टच काय होतं माहितीये का, की वन नेशन वन टॅक्स. तर याच्याकडे आपल्याला जायचं होतं, परंतु इथे तुमच्यावाले स्लॅबच 5-5 होते, तर आपला वन टॅक्स म्हणू शकतो का आपण, नाही म्हणू शकत. परंतु काही जे आहे बघा, काही वित्त आयोग आहे किंवा विजय केळकर समिती आहे, यांनी एक टॅक्स सुचवलाय. तो तुम्ही एकदा शोधण्याचा प्रयत्न करा. 20% शोधलेला आहे का, 12% म्हटलेलं आहे का, एक टॅक्स एकच स्लॅब बोललेला आहे, तर तुम्ही त्याच्यावरती 100% प्रश्न विचारतील का विजय केळकरने किती टक्के जीएसटीचा रेट सुचवला होता, किंवा वित्त आयोग असेल 12वा 13वा वित्त आयोग असेल तर त्यांनी किती टक्के सुचवला होता, एकदा तो बघा. कारण हा स्लॅब चेंज झालेला आहे. बाकीचा करंट अफेअर मधून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात का कोणत्या गोष्टी पास मध्ये टाकल्या, आईस मध्ये बऱ्यापैकी लक्झरियस गोष्टी आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. तर तुम्हाला जीएसटीच्या बद्दल एवढं तुम्हाला सिंपल माहित पाहिजे बघा. जीएसटी बघा, एक असतो युटी जीएसटी, एक असतो काय बरं वरती वरून जाऊ आपण बघा सेंट्रल जीएसटी, नंतर काय असतो रे यस जीएसटी, नंतर असतो युटी जीएसटी आणि एक असतो आय जीएसटी. ही जीएसटी तुमचं बघा सेंट्रलचा सिंपल आहे. सेंट्रलचा कोण गोळा करणार रे,
सेंट्रल गोळा करणार. ओके, स्टेटचा कोण करणार आहे? स्टेट. युटी कोण करणार आहे? युटीच करणार ना. तिचं पण जीएसटी कोण गोळा करणार? युटीच करणार. मग हा आयजीएसटी आय म्हणजे काय? तर दोन राज्यांमधला जो व्यापार चालू आहे, गुजरात आणि काय समजा महाराष्ट्र, याला आपण इंटिग्रेटेड जीएसटी म्हणूया. तर काय चालू आहे? याच्यामध्ये वाद होतील ना, का नेमका महाराष्ट्र गोळा करणार का गुजरात गोळा करणार? त्यावेळेस आयजीएसटी जो आहे तो कोण करतं? तर सेंट्रल. सेंट्रलचा किती जीएसटी गोळा होता? एक सेंट्रलचा स्वतःचा आणि कोणता आहे? आयजीएसटी. बाकीच्यांना तर स्वतःचा अधिकार आहे, स्टेटला पण आणि कोणाला बरं? युटीला पण. आता प्रश्न बघा काय आहे? युटी जीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जातात. बघा, युटी जीएसटी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश दोघे मिळून कार्य करे. नाही, हा पूर्णपणे कोणाचा आहे रे? केंद्र शासित प्रदेशाचा आहे, केंद्र सरकारचा नाही. म्हणून तुमचं काय झालं रे? अयोग्य. पुढे बघा, आयजीएसटी. बघा, आयजीएसटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करेल का? कोणतं राज्य नेमकं? हे राज्य म्हणणार आपण कधी कोणतं राज्य आता हे पण तुमचं काय पूर्णपणे कोण करेल रे? केंद्र सरकार करेल. म्हणून याचे दोन्हीही अ आणि ब काय बरं? अयोग्य आहे. एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे तुम्हाला की जीएसटी हे आयजीएसटी, युटीजीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी, तर ह्या लेवलला तुम्हाला प्रश्न विचारणार. माझ्या मते तरी पण 2000 आताच्या कंबाईनला गट ब का गट क हा प्रश्न होता की महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त म्हणजे काय कशातून टॅक्स येतो? तर प्रत्यक्ष करा. तो जीएसटी याचं उत्तर होतं, मला आठवतं चांगलं आलं. तर बघा, तुम्हाला बेसिक लेवलला प्रश्न आहे. थोडस प्रयत्न करा, थोडस प्रश्न बघा यांच्याकडे आणि करून ठेवा. हे जीएसटीचे स्लॅब वगैरे आयोगाने काय दर ठरवला हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. बघा, एकदम सिंपल. पुन्हा अगेन का आलेलं आहे बरं? बहुआयामी दारिद्र्याचे काय निर्देशांक. मध्ये ब ला का क ला पुन्हा प्रश्न होता की तुमचा जो बहुआयामी दारिद्र्य आहे किंवा तो एमपी आहे तो कोण प्रकाशित करतं, असं एक प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. तर बघा, आता काय म्हणते, सारी गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे. किती आयाम आहे रे? शक्यतो बऱ्यापैकी किती आयाम राहत्या? 3च आयाम राहते. हे तुम्हाला माहित. मग कोणते 3 आयाम? पर्याय पण काय दिलेले बरं तुमच्या? 3-3च दिले. वरीपैकी सर्व आहे कुठे? आरोग्य तर हा मेन झाला, बरोबर आहे. हेल्थ सेक्टर व्यापक मोठं. एज्युकेशन पण काय झालं रे? व्यापक झालं. आणि राहणीमान पण काय झालं रे? व्यापक झाला. राहणीमान कशासाठी केला जातो? तुमचं दरडोई काय बरं? उत्पन्नावरती. तर बघा, तुमचं आलं उत्पन्न नाही येणार, उत्पन्न याच्यातच येतं राहणीमानामध्ये. तर अ क आणि काय रे? ऑप्शन नंबर किती रे? 3. एकदम बेसिक लेवलला. आता तुम्हाला न्यूज आहे बघा की भारताचा एमपीआय किती आहे, भारत कोणत्या याच्यामध्ये मोडतोय, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. दारिद्र्यामध्ये तीव्र दारिद्र्य आहे का आपल्याकडे, का बहुआयामी दारिद्र्य आहे, किंवा ती सिक्वेन्स माहित पाहिजे का 33% वरती गेल्यानंतर कोणतं दारिद्र्य येतं? बहुआयामी दारिद्र्य येतं. फक्त तुम्ही करायचंय 2010 ला हा निर्देशांक युएनडीपी कोण आणि काय रे? OPHI याच्याकडून प्रकाशित केला जातो. याच्या अगोदर बघा 1997 पासून एक इंडेक्स होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानवी विकास काय बरं दारिद्र्य, आणि तो 2010 ला काय करण्यात आला? बंद करण्यात आला. त्याची जागा कोणी घेतली बरं? एमपीआय ने घेतलेली. तर थोडस डिटेल मध्ये करा. एकदम सिंपल लेवलला प्रश्न. चलो पुढे जाऊ आपण. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार काय बरं शाश्वती योजना, ह्या योजना एकत्रित करण्यात आल्या. बघा, कालचंच लेक्चर माझ्या मते जे कंबाईनला इकॉनॉमीचे येणारे प्रश्न त्याच्यामध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आहे ही पूर्णपणे डिस्कस केलेली. त्याच्यातूनच बघा तुम्हाला समजून जाईल. व्हिडिओ पुन्हा बघा काय म्हटलेलं बघा. संपूर्ण याचं उत्तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, हे तुम्हाला दारिद्र्य निर्मूलन योजना माहिती पाहिजे. तर याच्यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आहे, ही आहे 1 एप्रिल 1900 किती बरं 99 ची. नंतर रोजगार शाश्वती योजना तुमची आश्वासित योजना म्हणतो आपण, 2 ऑक्टोबर 1900 किती बरं 93 ची. ही योजना एकमेव योजना पहिल्यांदा योजना होती का डायरेक्टली तुम्हाला काय बरं 100 दिवसाचं काय भेटत होतं बरं? काम भेटत होतं. डायरेक्टली रोजगार देणारी योजना म्हणते याला, किंवा याला असं पण म्हणू शकतो. पण ही पूर्ण ग्रामीण भागात लागू नव्हती, काही विशिष्ट भागात लागू होती, जसं दुष्काळग्रस्त डोंगराळ भाग वगैरे तिथे ती लागू होती योजना. परंतु बघा, आता या दोन योजनेचं एकत्रीकरण केलं. अजून जर तुम्ही डीप मध्ये गेले तर ही समृद्धी योजना, जवाहर रोजगार योजना याच्यापासून आलेली 1 एप्रिल 1900 किती बरं 89 ची योजना आहे. ओके, 10 वर्षांनी तिची जवाहर ग्राम समृद्धी याच्यामध्ये रूपांतर केलं. याच्या पण अजून एक गेलं बघा, ही तुमच्या ग्रामीण योजना आहे. NRY नेहरू रोजगार योजना, ही तुमची कोणती योजना आहे? शहरी योजना आहे. हे तुम्हाला माहिती गरजेचं आहे. आणि या दोन योजनेतून बनलेली आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आणि पुढे अजून एक महत्वाचे बघा, डेट पण विचारली तर 25 सप्टेंबर 2001 माझी मध्ये डेट असेल. 24 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे, 25 सप्टेंबरला काय बरं ही योजना आहे.
आता तुम्ही मला सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये ह्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये कोणती योजना ऍड केली किंवा विलीन केली आणि त्याच्यापासून मनरेगा नावाची योजना तयार झाली, सगळ्यात मोठी योजना MG नरेगा. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा की संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेमध्ये कोणती योजना विलीन केल्यावरती मनरेगा तयार झाली. या मनरेगावर तुम्हाला प्रश्न होतो, बघायचंय. आता नवीनच करंट मध्ये रेट आलेले, महाराष्ट्राचे रेट किती आहे, सगळ्यात जास्त हरियाणाचे रेट किती आहे रुपये मजुरी तुम्हाला माहिती पाहिजे, थोडस डेप्थ मध्ये तुम्ही बघा. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. शेवटचा प्रश्न बघा, FRBM ऍक्ट. तुम्हाला काहीतरी ऍक्ट राहतो, एक तर फेमा राहील, एक तर फेरा राहील, एक तर FRBM राहील, एक तर MRTP ऍक्ट राहील, एक तर स्पर्धा कायदा राहील, काहीतरी तुम्हाला राहील. आणि त्याच्या रेट प्रश्न तर व्यवस्थित करून जायचंय की FRBM 2000 किती बघा 3 असे नमूद करण्यात आले की काय म्हटलं बघा, महसुली तूट दूर करण्याची. बघा नुसती महसुली तूट नव्हती दूर करायची, अजून एक तूट दूर करायची होती बरं, राजकोषीय तूट होती. तिच्यासाठी काय ठेवलं होतं बघा, 2003 ची हे 4-5 लगेच तिथे टार्गेट. सिंपल लॉजिक आहे ना, काहीतरी योजनामध्ये ते पुढे जायला पाहिजे. आणि एवढं लांबचं पण टार्गेट राहणार नाही, 15 आणि 16चं. याचं उत्तर आहे बघा 2008. आणि काय बरं लक्षात, याच्यामध्ये तुम्ही बघा अजून बघा काय, महसुली तूट किती करायची होती, तर 0 करायची होती जवळपास बघा. 0. तुमचं काहीतरी 2 का काहीतरी करायची असेल ती 8 करायची, 0 करायची जवळपास. आणि ही तुमची राजकोषीय तूट होती, जवळपास किती टक्क्याची आणायची अशी होती, 3% आसपास आणायची होती. मग ही महसुली तूट होती, ही दर म्हणजे काय दर वर्षाला किती टक्क्याने कमी करायची होती तुमच्यावाली, तर माझ्यामध्ये काहीतरी 0. काय बरं 5% करायची होती तुमच्यावाली. आणि ही जी राजकोषीय तूट होती किती करायची दरवर्षी 0.1% करायची होती. हे तुम्हाला माहित, थोडं डेप्थ मध्ये जा. परंतु हे आपण काय अचीव करू शकलेलो नाही, कारण याला मग कारण पण आहे. 2008-9चं तुमचं आलं काय बरं, माझ्यामध्ये सगळ्यात मोठा काय आला होता बरं, डिप्रेशन आलं होतं, हे तुम्हाला माहिती कळेल बघा. त्याच्यामध्ये तरी भारताला एवढा फटका नाही बसला, पण बऱ्यापैकी फटका आहे. मनमोहन सिंगाचं खूप मोठं काय बरं काम पण आहे. मग हे आपण टार्गेट पुढे पुढे ढकलत गेलो. आणि या FRBM वरतीच अजून एक समिती बसवण्यात आली होती, NK सिंग समिती. मध्ये कधीतरी प्रश्न विचारले तुम्हाला, माझ्यामध्ये 2016च्या आसपासची काहीतरी समिती असेल, NK सिंग समिती, एकदा करा. 15व्या वित्त आयोगाचे काहीतरी अध्यक्ष होते NK सिंग समिती, NK सिंग. आणि यांनी पण टार्गेट तुला बघा पुढचं 2022 आणि किती बरं 23, पुन्हा ते टार्गेट झालं 2000 किती गेलं 24 पर्यंत करण्यात आलं. आणि तेच टार्गेट होतं आपल्याला महसुली तूट ही जवळपास 0 आणायची. तुमच्यावाली जी वित्तीय तूट आहे किती टक्क्यापर्यंत आणायची, 3% आणायची. परंतु ते पण अचीव झालं नाही, कारण 2020 ला काय आला रे, कोविड आला. आणि कोविड आल्यामुळे आपली वाली जी ही होती राजकोषीय तूट होती ती काय वाढली रे, जास्त प्रमाणामध्ये वाढली. हे तुम्ही थोडस ही आकडेवारी तुम्हाला माहित पाहिजे. 2 टार्गेट 2008-9, 2022-23 पुढे काय बरं 24 FRBM च्या रिलेटेड समित्या माहित पाहिजे तुम्हाला. NK सिंग समिती तुम्हाला खूप काय बरं महत्वाची. बघा, जर तुम्ही 2023चा इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर 15 पैकी असा कोणताही कन्सेप्च्युअल प्रश्न मला वाटला नाही जो तुम्हाला आताच्या ग्रुप बी ला आला होता. राष्ट्रीय उत्पन्नावरती जसे कन्सेप्च्युअल प्रश्न आला, असं कुठे तुम्हाला वाटलं का? एकदम सिंपल FRBM कायद्याचं उद्दिष्ट असेल किंवा अजून काय बघा, काहीतरी लॉजिक न पण सुटायचे. किंवा हा एकदम सिंपल लेवलला प्रश्न होता. बऱ्यापैकी योजना तुमच्या पाठच राहते, त्याच्या दारिद्र्य निर्मूलन, स्वयंरोजगारीत कोणत्या आहे, रोजगारीत कोणत्या आहे, कुशल आणि अकुशल कामगारांसाठी कोणत्या आहे. नंतर हे एकदम सिंपल होतं बघा, MPI काय होता तुमचा, किती निर्देशांक 3, हे माहित पाहिजे तुम्हाला. उत्पन्न आणि राहणीमान तुम्ही समजू शकता. अजून काय होतं बघा, ही जीएसटीचं एकदम बेसिक लेवल होतं का, कोण जीएसटी गोळा करतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर बघा काय बरे, हे एकदम सिंपल सर ऑब्झर्वेशन तुमचं उत्तर निघत होतं. हा तर पूर्ण बऱ्यापैकी 99 मी मध्ये 100% लोकांनी वरील पैकी सर्वच मारेला असतं. त्याच्यामुळे बघा, आणि हा प्रश्न बघा, हा जरी डेप्थ मध्ये असला पण तरी तुम्हाला जर माहित असेल का L1 L2 मध्ये पोस्ट गोष्टी पोस्टाच्या रिलेटेड, तर तुम्ही पोस्ट इलिमिनेट करू शकत होते. हा 50-50 पर्यंत आपण पोहोचलो होतो अप्रोच न, की राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि खाद्य मुख्य योजना पाहिजे तर नॅशनलच्या रिलेटेड पाहिजे. तर बऱ्यापैकी जो प्रश्न होता तुमच्यावाले बघा, हे प्रश्न जवळपास 15 पैकी 5 ते 6 प्रश्न हे काही लॉजिकल अप्रोच न सुटत होते. काहींना थोडासा बेसिक लेवलचा अभ्यास पाहिजे होता आणि 2 ते 3 प्रश्न होते त्यांना थोडासा डेप्थ लेवलचा काय पाहिजे होता बरं अभ्यास होता. तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण अशीच लॉजिकल अप्रोच इकॉनॉमीची आणि पॉलिटीची काय करणार बरं सिरीज चालवणार आहे. सोबत बाकीचे पण आपले जे आदेश सर असतील कर्मयोगीचे, ते पण तुम्हाला इतिहास आणि जिओग्राफीचे अप्रोच काय बरं चालवणार आहे. धन्यवाद.
सर